यानंतर एक वेगळी आणि अनोखी बातमी। शंकराच्या मंदिरातल्या पिंडीवर विळखा घालून बसलेला नाग तुम्ही कदाचित हिंदी चित्रपटात पाहिला असेल। मात्र लातूरच्या नागझरीतल्या ग्रामस्थांना तो नजारा प्रत्यक्षात पाहायला मिळाला। मात्र भगवान शंकर आणि नाग यांचं भक्तिमय नातं सगळ्यांना माहिती आहे। मात्र लातूरातल्या घटनेमागे भक्तीपेक्षा विज्ञानच जास्त कारणीभूत आहे आणि ते विज्ञान काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। लातूरच्या नागझरी गावात राहणारे प्रसाद स्वामी यांच्या शिवारातलं हे महादेवाचं मंदिर। सध्या गावात या मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे। अर्थात त्यामागचं कारणही तसंच आहे। शुक्रवारी सकाळी प्रसाद स्वामी नेहमीप्रमाणे महादेवाचं दर्शन घ्यायला मंदिरात गेले। मात्र समोरचं दृश्य पाहून प्रसाद स्वामी यांना काय करावं तेच कळलं नाही, कारण महादेवाच्या पिंडीला नागराजानं विळखा घातला होता। महादेवाच्या मंदिरात नाग आल्याची बातमी मग वाऱ्यासारखी गावभर पसरली। रविवारी फोन आला की आमच्या शेतामध्ये मंदिरामध्ये साप निघाला आहे, तुम्ही लवकर या। नाग आहे म्हणून सांगितले, जे मंदिरामध्ये बसला आहे। मग आम्ही ताबडतोब नागझरी या गावाकडे निघालो। तिथे जाऊन बघितलं असता त्या मंदिरामध्ये नाग बसलेला होता। तर आम्ही त्याला व्यवस्थितरित्या बाहेर काढून त्याला व्यवस्थितरित्या पकडून त्याला आम्ही निसर्गमुक्त केलं आहे। सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांनी महादेवाच्या मंदिराकडे धाव घेतली। मोठी कसरत केल्यानंतर हा भला मोठा नाग सर्पमित्रांच्या तावडीत सापडला। महादेवाच्या पिंडीवर असा नाग येणं हा काहींसाठी भक्तीचा किंवा धार्मिक विषय असेल, मात्र नाग अवतरण्यामागे बदलतं तापमानही कारणीभूत असल्याचं सर्पमित्र सांगतात। साप मुळात 30 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो। त्यापेक्षा कमी तापमान हे स्वापासाठी घातक ठरतं आणि अशा वेळी जेव्हा 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान वातावरणामध्ये तयार होतं, तर साप मोठ्या प्रमाणात उबदार जागेच्या शोधामध्ये फिरत असतात। फक्त लातूरच नाही तर राज्यभर तापमानाचा पारा घसरतोय, त्यामुळे विविध जातीचे साप आपल्या बिळातून बाहेर पडणार आहेत। तुमच्या वस्तीमध्ये असा साप शिरल्यास अजिबात घाबरून जाऊ नका किंवा त्याला मारण्याचा प्रयत्नही करू नका। जवळच्या सर्पमित्राला बोलावा आणि त्या सापाला पुन्हा योग्य ठिकाणी सोडा। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।